महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरनं मोठी रस्सीखेच सुरू आहे। काल मंत्री छगन भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला होता। नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 7 आमदार आहेत आणि रायगडमध्ये एकच आमदार असताना तिथे पालकमंत्री पदासाठी आग्रह धरला जातो। मग नाशिकमध्ये 7 आमदार असताना आग्रह का धरू नये असा सवाल त्यांनी केला। यावरून आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भुजबळांना सुनावलंय। कुणाचे किती आमदार आहेत हे सांगायची गरज नाही, पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं अजित पवार म्हणाले। मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा आपण उलट काहीतरी लावत जाऊ नका, मलाच व्हायचं म्हणून सांगितलं। मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्रीवर, त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये आपला एक आमदार आहे, पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय, माझा विरोध नाही। तर इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत, आपण हे आग्रह धरावा। काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांनी की तुम्ही आग्रह धरा, शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील। प्रत्येकाला मत असतं, ते आपले मत व्यक्त करतात, परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे। त्याच्यावर कुणाचे 7 आहेत, कुणाचे 5 आहेत आणि कुणाचे 1 आहेत, कुणाला काही विचारण्याचं कारण नाही। हा पहिल्यापासून हा राज्याचे जे प्रमुख असतात त्यांचा अधिकार असतो आणि ते त्या अधिकाराचा योग्य पद्धतीनं वापर करतात। दरम्यान भुजबळांना माझा विरोध आहे आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही अशी टीका आमदार सुहास कांदेंनी केली। यावर भुजबळांनी नो कमेंट्स म्हटलंय। विनंती करतो, राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, परंतु ते तुमच्या बरोबर आहेत का हे एकदा तपासून घ्या। रायगडला एक आमदार असताना अजित पवार आग्रही असतात, मात्र आमच्याकडे 7 आहेत। तर मला रायगडचं नाही माहिती, परंतु माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे, राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे, बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे। परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री महोदय ठरवतील, परंतु भुजबळ साहेबांबरोबर आज एकही आमदार नाही, ते एकटेच आहे। सुहास कांदे देखील असं म्हटलेत की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये 7 राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्यासोबत एकही आमदार नाही आहे, ते एकटेच आहेत, अशा पद्धतीची टीका केली आहे। मला या संदर्भात काही बोलायचं नाही, नो कमेंट्स।